भागवत हे सगळं ऐकलं आणि त्याच्यातून हा बोध घेतला. आपण सुद्धा तेच करायचंय. रुक्मिणी मातेने विचारलं, स्वामी अहो माझं बाळ जिवंत आहे, हे तुम्ही मला अगोदर का सांगितलं नाही? देवानं सांगितलं, रुक्मिणी जर तुला सांगितलं असतं तर आपल्या लेकराच्या हातून जे कार्य घडायचं होतं ते कार्य घडायचं राहून गेलं असतं ग, त्यामुळे तुला हे सांगितलं नाही. भगवान परमात्मा रुक्मिणी मातेची माफी मागतात. रुक्मिणी माफ कर मला, मी तुझ्या लेकराला तुझ्यापासून दूर ठेवलं, पण त्याच्या हातून सत्कर्म घडणार होतं म्हणून मला तुला त्याच्यापासून दूर ठेवावं लागलं. दुसऱ्या विवाहाची कथा सांगितली जाते. ज्यावेळी सत्राजित नावाचा एक राजा, तो सूर्य उपासक होता. भगवान परमात्माच्या नगरीमध्ये राहायचा. सूर्याची खूप उपासना केली त्यानं. ओम सूर्याय नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः, ओम भानवे नमः. दररोज भगवान सूर्यनारायणाची उपासना करायचा, पूजा करायचा. एक दिवस सूर्य भगवान त्याला प्रसन्न झाले आणि विचारलं, माग सत्राजिता काय पाहिजे तुला? सत्राजितानं सांगितलं, देवा तुमचं दर्शन झालं हेच माझ्यासाठी खूप काही आहे, दुसरं काही नको. भगवान सूर्यनारायणानं स्वतःच्या गळ्यातला समंतक नावाचा मणी काढला आणि त्या सत्राजिताला भेट दिला आणि सांगितलं, सत्राजिता हा मणी काही साधा सुद्धा नाही, हा मणी दिवसाला 8 भार सोनं देतो. 8 भार म्हणजे या काळातलं किती झालं? 8 तोळे. पण त्या काळातलं माप असं होतं, प्रत्येक युगामध्ये जे सोन्याचं माप आहे ते वेगवेगळं होतं. त्या काळात 8 भार सोनं म्हणजे 200 टन सोनं. आणि तो मणी एका दिवसाला 200 टन सोनं देत होता. त्या सत्राजितानं तो मणी घेतला, गळ्यामध्ये घातला आणि द्वारकेच्या नगरामध्ये फिरू लागला. फिरत असताना जी सेवक मंडळी होती ती देवाकडे पळत गेली आणि सांगितलं, देवा आपल्या नगरात साक्षात भगवान सूर्यनारायणाचं प्रागटीकरण झालंय, साक्षात भगवान सूर्यनारायण आपल्या नगरीमध्ये आलेत. त्यावेळी देवानं सांगितलं, सूर्यनारायण नाही आले, तो सत्राजित आहे. सत्राजितानं गळ्यामध्ये समंतक नावाचा मणी घातलाय, त्यामुळे तो स्वतःच सूर्यासारखा चमकतोय. तो मणी घालून ज्यावेळी सत्राजित देवाच्या दरबारामध्ये आला त्यावेळी त्याला एवढा अहंकार झाला होता, कारण भगवान सूर्यनारायणानं त्याला सोनं देणारा मणी दिला होता म्हणून त्याला अहंकार झाला. दरबारात आल्यानंतर त्यानं भगवान श्रीकृष्णाला नमस्कार सुद्धा केला नाही, एवढा उन्मत्तपणे वागायला लागला. देवाच्या लक्षात आलं याला अहंकार झालाय. पण देवानं त्याला सांगितलं, सत्राजिता हा जो मणी आहे तो 8 भार सोनं देतोय ना दिवसाला, तुला काही एवढं सगळं लागणार नाही. मग तुला जेवढं लागेल तेवढं तू घे आणि त्याच्यातलं जे उरेल ते आपण मथुरेला उग्रसेन राजाला देऊ. कारण जे मथुरेमध्ये युद्ध झालेत त्या युद्धामध्ये मथुरा नगरीची भरपूर नुकसान झाले, त्याच्यामुळे ते उरलेलं सोनं आपण त्या उग्रसेन राजाला देऊन टाकू. पण सत्राजित म्हणाला, नाही देवा, ते मी उपासना केली आणि माझ्याकडचं धन मी त्यांना कसं काय देऊ, अजिबात देणार नाही. ठीक आहे म्हणे, नको देऊ. दुसऱ्या दिवशी सत्राजिताचा भाऊ प्रसेन यानं तो मणी गळ्यामध्ये घातला आणि शिकारीसाठी निघून गेला. जंगलामध्ये शिकारीला गेल्यानंतर त्या उग्रसेनावर एका वाघानं हल्ला केला. उग्रसेनाला मारून त्या प्रसेनाला मारून टाकलं आणि त्याच्या गळ्यातला तो मणी काढला आणि घेऊन गेला. पुढे वाघ गेल्यानंतर एका अस्वलानं त्या वाघावर हल्ला केला, त्याच्याकडचा तो मणी घेतला आणि आपल्या गुफेमध्ये जाऊन आपल्या मुलीला दिला.
तो जो अस्वल होता त्याचं नाव जामवंतजी. सत्राजिताला वाटू लागलं नक्कीच भगवान श्रीकृष्णानंच आपला मणी आणि आपला भाऊ दोघालाही चोरले. सगळी बातमी देवाच्या कानावर आली. देवाला वाईट वाटलं. अरे जे कृत्य आपण केलंच नाही त्याचा आळ आपण आपल्या डोक्यावर का घ्यायचा. देवानं रथ झुंपला आणि जंगलाच्या दिशेने निघाले. वनामध्ये गेल्यानंतर पाहिलं तर प्रसेन मरून पडलाय. याला कोणी मारलं असेल. पाहिलं तर त्याच्या अंगावरती वाघाचे नखे वरबडलेले दिसले. वाघाचा शोध घेत घेत पुढे गेले तर वाघ सुद्धा मरून पडलेला होता आणि वाघाच्या नख्यामध्ये अस्वलाची केस अडकलेली दिसली. अस्वलाचा शोध घेत घेत पुढे गेले तर एका गुफेमध्ये तो अस्वल दिसला. त्या गुफेमध्ये गेल्यानंतर त्या अस्वलाचं आणि भगवान परमात्माचं बरेच दिवस युद्ध चाललं. मग जामवंतजींनी विचार केला, बाबा द्वापार युगातला माणूस मी त्रेता युगातला आहे, पण द्वापार युगातला माणूस माझ्या समोर इतका दिवस युद्ध कस काय करू शकतो. विचारलं कोण आहात तुम्ही. त्यावेळी भगवान परमात्मानं राम रूपामध्ये सुंदर दर्शन त्यांना दिलं. आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन झाल्यानंतर जामवंतजींनी नतमस्तक झाले. देवाच्या चरणी लोटांगण घातलं. देवाची माफी मागली. देवा मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू नाही शकलो. आता समंतक मणी तर त्या जामवंतजींनी आपल्या मुलीला म्हणजे जामवंतीला दिला होता. तो मणी आपण घ्यायचा कसा, काय करावं. जामवंतीला विनंती केली, तुम्ही तो मणी मला परत द्या. पण जामवंतजींनी सांगितलं, देवा आपल्या मुलीला दिलेली वस्तू तो बाप परत नाही घेऊ शकत. कस काय घेऊ मी तिच्याकडून ती वस्तू, नाही घेऊ शकत. जामवंतजींनी सांगितलं, देवा पण एक पर्याय आपल्याकडे आहे. म्हणे काय. तुम्ही एक काम करा, माझ्या मुलीसोबत लग्न करा. मग तुम्ही तिच्यासोबत जर लग्न केलं तर तिची प्रत्येक वस्तू ही तुमचीच होणार. मग जामवंतीच्या सांगण्यावरून देवाचा दुसरा विवाह हा जामवंती सोबत झाला. भगवान परमात्माचा दुसरा विवाह सोहळा संपन्न झाला. जामवंतीला घेऊन भगवान परमात्मा द्वारकेला आले. सत्राजिताला तो मणी परत देऊन टाकला. सत्राजित लज्जित झाला, कारण जो काही वृत्तांत घडला होता तो त्याला माहित नसताना त्यानं देवावर आळ घेतला होता. लज्जित झाला, देवाची माफी मागितली, देवाच्या चरणी नतमस्तक झाला. त्याला मनोमन त्याला स्वतःची लाज वाटू लागली. आपल्याकडून फार मोठी चूक घडली आहे. आपण देवावरती आळ घेतलाय. भगवंताची माफी मागितली. तिथून पुढे भगवान परमात्माचे तिसऱ्या विवाहाची कथा आहे. पण ज्यावेळी सत्राजिताला तो मणी परत दिला त्यावेळी सत्राजित म्हणू लागला, देवा मी तुमच्यावरती आळ घेतलाय ना, मला खूप वाईट वाटतंय. माझं मन मला खातंय. मी काय करू, त्याच्यासाठी उपाय सांगा. त्यावेळी भगवान परमात्मानं सांगितलं, सत्राजिता तू काही काळजी करू नको. तुझ्याबद्दल कोणतीही आडी मी माझ्या मनात ठेवणार नाही. जामवंतजींनी सांगितल्याप्रमाणे देवानं जामवंती सोबत लग्न केलं आणि जामवंतीला आपल्या द्वारकेमध्ये घेऊन आले. सत्राजित स्वतनया कृष्णाय कृत किल्बिष समंतकेन मणिना स्वयं उद्यम्य दत्तवान. सत्राजितानं विचारलं,
देवा मी काय करू, माझं मन मला खातंय. त्यावेळी देवानं सत्राजिताच्या मनाप्रमाणे सत्राजिताची मुलगी सत्यभामा हिच्याशी लग्न केलं आणि भगवान परमात्मा सत्राजिताचे जावई झाले. हा भगवान परमात्माचा तिसरा विवाह. पहिला विवाह रुक्मिणी मातेसोबत, दुसरा विवाह जामवंती सोबत आणि तिसरा विवाह सत्यभामेसोबत झाला. तिथून पुढे भगवान परमात्माचा चौथा विवाह सूर्यपुत्री कालिंदी हिच्याशी भगवान परमात्माचा यमुनेच्या तटावर चौथा विवाह संपन्न पडला. तिनं भगवान परमात्माची एवढी तपश्चर्या केली, एवढी साधना केली आणि तिच्या तपाचं फळ म्हणून देवानं तिला आपली पत्नी बनवून घेतलं. नंतर देवाचा पाचवा विवाह मित्रविंदा हिच्याशी झाला. सहावा विवाह नागनोजीची, तिचं नाव सत्या, तिच्याशी भगवंताचा सहावा विवाह झाला. सातवा विवाह भगवंताची आत्याची मुलगी भद्रा हिच्याशी सातवा विवाह झाला. पुढे आठवा विवाह लक्ष्मणा हिच्याशी झाला. देवाचे प्रमुख 8 विवाह झाले, पण देवाचं एकही लग्न विनाकारण झालेलं नाही. प्रत्येक विवाहामागं काही ना काही कारण आहे. आणि जे देवाचे 16,000 लग्न झाले त्याची सुद्धा खूप सुंदर कथा आहे. भौमासूर नावाचा एक असुरी राक्षस, त्याने संकल्प केला होता की 1,00,000 कुमारिकांना मी एकत्रित करीन आणि त्यांच्याशी मी लग्न करेन. पण हे चुकीचं आहे. एका पुरुषानं अनेक मुलींशी लग्न करणं ही फार चुकीची गोष्ट आहे. शास्त्राच्या आणि निसर्गाच्या विरुद्ध ही गोष्ट आहे. मग करावं काय? मग भगवान परमात्मानं त्या भौमासुरानं 16,000 मुलींना एकत्रित करून डांबून ठेवलं होतं. त्या सर्वांनी भगवान परमात्माचा धावा केला. त्या सर्वांनी भगवान परमात्माचा धावा केला आणि भगवान परमात्मा त्यांच्या हाकेला धावून आले. त्या सर्वांचा देवानं स्वीकार केला. त्यांना त्या बंदीखान्यातून बाहेर काढलं. पण त्या मुली रडू लागल्या, देवा अरे एवढे दिवस झाला आम्ही आमच्या घरापासून लांब आहोत. बरं आम्ही लांब आहोत, आमच्या घरचे आम्हाला स्वीकारतील, आमचे आई वडील आम्हाला स्वीकारतील, पण ज्यावेळी आमच्या लग्नाचा प्रश्न उभा राहील त्यावेळी समोरच्या पाहुण्यांना जर कळालं की ही मुलगी भौमासुराच्या बंदी शाळेत बंद होती तर आम्हाला कुणीच स्वीकार आमचा करणार नाही रे. मग त्यापेक्षा तूच आमचा स्वीकार कर. मग देवानं त्या ठिकाणी त्या 16,000 मुलींना पत्नी म्हणून स्वीकार केला त्यांचा आणि त्या सर्वांना आपल्या पत्नीचं स्थान त्यांना दिलं. पण त्यावेळी भौमासूर नावाचा राक्षस देवाला सापडला नाही. भगवान काही काळानंतर पुन्हा चढाई करून गेले आणि त्या भौमासुराला देवानं ठार केलं. भौमासूर युद्धामध्ये मारला गेला आणि ज्यावेळी 16,000 मुलींचं देवाने संरक्षण केलं त्यावेळी त्यांनी भगवान परमात्माची सुंदर स्तुती केली, देवाचे आभार व्यक्त केले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे
वासुदेव हे नाथ नारायण 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 वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारी नाथ नारायण बघा देवानं 16,000 मुलींचा स्वीकार केला, पण त्या 16,000 मुली नेमकं होत्या कोण? तर त्या त्रेता युगातले 16,000 ऋषी होते. त्या ऋषींनी मनोमनी इच्छा केली होती, ज्यावेळी भगवान प्रभू रामचंद्रांनी अहिल्याचा उद्धार केला. अहिल्या माता ही दगडाच्या रूपामध्ये शापित झालेली होती. त्यावेळी देवानं त्या दगडाला, त्या शिळेला पाय लावला आणि त्या शिळेची अहिल्या झाली. बरोबर. आणि ही बातमी जेव्हा ऋषींना कळाली, तेव्हा सगळे ऋषी आपल्याला जशी बायको पाहिजे तशा तशा आकाराचा मोठे मोठे दगड घेऊन देवाकडे आले आणि देवाला विनंती केली, देवा तुमचा पाय लागल्यावर दगडातून स्त्री निर्माण होते ना, ही घ्या बरे एक एक दगड आणि याला पाय लावा ना, आम्हाला आमची एक एक बायको द्या. देवानं सांगितलं, काळजी करू नका. ज्यावेळी ऋषींनी देवाचं स्वरूप पाहिलं, त्यावेळी हातातली दगड टाकून दिली. त्यांनी देवाचं सुंदर स्वरूप पाहिलं. लावण्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा, लावण्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा पंढरीये, विटेवरी उभा पंढरीये. देवाचं सुंदर स्वरूप पाहिलं आणि विसरून गेले आणि देवाला म्हणू लागले, देवा त्यांना देवाला सांगायचं होतं आम्हाला या दगडाची स्त्री बनवून द्या, पण ते देवाला म्हणू लागले, देवा आम्हाला तुमच्या स्त्रिया बनवून घ्या. देवानं सांगितलं, ऋषींनो मला माफ करा, मी या जन्मात एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी. त्यामुळे भगवान परमात्माचा ज्यावेळी कृष्ण अवतार झाला आणि या कृष्ण अवतारामध्ये देवानं या 16,000 मुलींचा पत्नी म्हणून स्वीकार केला. या मुली म्हणजे त्रेतायुगातले ऋषी आहेत. देवानं त्यांचा स्वीकार केला. या कथेच्या नंतर देवाच्या संततीचं वर्णन केलंय. भगवंताला 16,108 पत्न्या, एका पत्नीला 10 मुलं, प्रत्येक एका पत्नीला 10 मुलं. आता याची बेरीज तुम्ही घरी गेल्यावर करा. स्त्रिया देवानं कशा सांभाळल्या असतील? कुणाचा वाद नाही, कुणाचं कशासाठी भांडण नाही. आपल्या घरात एकच असती पण तिला सुद्धा नीट सांभाळणं होत नाही. देवानं 16,000 कशा सांभाळल्या असतील? तो देव होता महाराज, त्याच्याकडे कोणतीच गोष्ट अशक्य नाही. पण असा सुखाचा संसार सुरू असताना रुक्मिणी मातेला अहंकार झाला
आणि स्वतःच्या रुक्मिणी मातेला स्वतःच्या रूपाचा स्वतःच्या सुंदरतेचा अहंकार झाला. देवाच्या लक्षात आलं की आपल्या रुक्मिणीला अहंकार झालाय. तसं पाहायला गेलं तर रुक्मिणी माता गोरी पान होती, भगवान शंकर सावळ्या रंगाचे. देवाच्या लक्षात आलं रुक्मिणीला अहंकार झालाय. मग देव स्वतःहूनच रुक्मिणीला म्हणाले, रुक्मिणी काय सुंदर दिसते ग तू, काय तुझा गोरा गोरा पान रंग आहे, किती सुंदर दिसतेस तू. आणि मी पाहना मी किती काळा आहे, आणि माझ्यासारख्या काळ्यासोबत तू लग्न कसं काय केलं ग, मला तू कसं काय पसंत केलं. तू एवढी सुंदर दिसते आणि माझ्यासारखा काळा नवरा तू का बरं निवडलास. त्यावेळी बघा, ज्यावेळी भगवान परमात्मा लहान होते त्यावेळी सुद्धा देव यशोदा मैयाला विचारायचे, मैया मी एवढा काळा का आहे ग. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया ललन को बताया, बोली मुस्काती मैया ललन को बताया. काली आधी रात में तू आया, काली आधी रात में तू आया. मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. राधा क्यों गोरी मैं क्यों काला. राधा क्यों गोरी मैं क्यों काला. भगवान परमात्माचा रंग सावळाय. मग भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला म्हणू लागले, रुक्मिणी तू किती गोरी आहेस आणि मी किती काळा आहे ग. तू एवढी सुंदर दिसतेस, मी काही तुझ्या एवढा सुंदर पण दिसत नाही. आणि मी पाहना कशी आहे, तू गुणवान आहेस, शीलवान आहेस, संस्कारी आहेस. मला तर कोणता गुण आहे का नाही हे पण
विचार करण्यासारखी गोष्ट आहे ग. मला कुणी नंदाचा कार्ट म्हणतं, कुणी वसुदेवाचं म्हणतं, माझा तर कोणताच ताळाला मेळ नाही. आणि तू असं कसं मला निवडलंस तू? असं बोलायला सुरुवात केल्यावर रुक्मिणी मातेच्या लक्षात यायला लागलं आपलं नक्कीच कुठंतरी काहीतरी चुकलंय. रुक्मिणी मातेनं देवाची माफी मागितली. देवा, असे तोडून तोडून काय बोलता मला? माझं काही चुकलं असेल तर मला सांगा. रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं आपल्याला आपल्या सौंदर्याचा अहंकार झालाय. रुक्मिणी मातेनं सुंदर भगवान परमात्माची स्तुती केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा व्यापक आहात भगवान. तुमचं मोजमाप मी नाही करू शकत. मला माफ करा, मला क्षमा करा देवा, माझं काही चुकलं असेल तर. मग भगवान परमात्मा सुद्धा समजावून सांगतात. या कथेनंतर नारदजीला देवाचा प्रपंच पाहण्याची इच्छा होते. त्या कथेनंतर जरासंधाच्या त्रासानं त्रस्त झालेले राज्य देवाला पत्र पाठवतात. पण त्या अगोदर भगवान पांडवांचा यज्ञ पूर्ण करतात. नंतर भीमाचाही गर्वहरण करून त्याच्या हातून जरासंधाचा वध करतात. जरासंध हा 2 तुकड्यांना जोडून तयार झालेला होता. जरा नावाच्या राक्षसीने त्याला तयार केलेलं होतं. भीमदादा त्याला युद्धात फोडायचे आणि फेकून द्यायचे. पण 2 तुकडे 2 ठिकाणी पडल्याबरोबर काही वेळानंतर ते दोन्ही तुकडे जवळ यायचे आणि पुन्हा तो जरासंध उभा राहायचा. बऱ्याच वेळा भीमाने त्याला फाडावं, फेकून द्यावं, पण पुन्हा काही वेळानं ते दोन्ही तुकडे एकत्रित यावे आणि तो पुन्हा तयार व्हावा. भीमदादा थकले. मग देवालाच विचारलं, देवा काही उपाय असेल तर सांगा. भगवान म्हणाले, तू विचारलं नाहीस. तुला वाटलं मी म्हणजे फार मोठा पराक्रमी आहे. भीमाला गर्व झाला होता की माझ्यासारखा मोठा योद्धाच कुणी नाही. देवानं सांगितलं, तू मला विचारलंच नाहीस बाबा. तुला वाटत होतं मी याला सहजपणे मारून टाकेन. त्यावेळी देवानं भीमदादाला लव्हाळ्याची गोष्ट सांगितली. बघा, नदीमध्ये लव्हाळ उगवतो, बरोबर? लव्हाळ सगळ्यांना माहिती आहे ना आपल्या इकडं. जर नदीला मोठा पूर आला तर ते लव्हाळ काय होतं? खाली झोकून जातं, बरोबर? पण जी मोठी मोठी झाडं जी ताट उभी राहतात ती त्या मोठ्या पुरामध्ये वाहून जातात. याच्यातून आपण शिकायचं काय? बघा, नदीला जर मोठा पूर आला तर पुरामध्ये नदी काय 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 वेळेस तर अख्खी गाव सुद्धा वाहून घेऊन जाते. त्या समुद्रानं त्या नदीला विचारावं, का ग तू प्रत्येकच पुरामध्ये काही ना काही वस्तू वाहून घेऊन येत असते. अगदी मोठ्या मोठ्या वस्तू घेऊन येते, पण कधी छोटासा लव्हाळा का आणू शकत नाहीस तू? त्यावेळी नदी काय सुंदर उत्तर देते, स्वामी अहो लव्हाळा हा असा आहे, मोठा पूर आला की ते स्वतःला झोकून देते आणि पूर शांत झाला की पुन्हा उभं राहते. माणसाच्या जीवनात आपण सुद्धा तसंच राहिलं पाहिजे. गर्व काही कामाचा नाही, अहंकार काही कामाचा नाही. जर माणसानं ताट राहिलं तर कधी मोडून पडेल सांगता येत नाही. माणसानं नम्र असलं पाहिजे. या कथेतून हाच बोध आपल्याला घ्यायचा आहे. देवानं सांगितलं, भीमा तुला ताकदीचा अहंकार झालाय. देवानं सांगितलं, जरासंधाला मारायचंय ना, एक काम कर, त्याला मधून फाड
उजव्या हातातलं अंग डाव्या बाजूला फेकून दे, हातातलं अंग उजव्या बाजूला फेकून दे. देवानं सांगितल्याप्रमाणे भीमदादानं त्या जरासंधाचा वध केला. देवानं भीमदादाला समजावून सांगितलं. या कथेनंतर बऱ्याच सुंदर कथा पाहायला मिळतात, पण वेळ आपल्याकडे कमी आहे. आजचा आपला शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे आपल्याला जरा लवकर घ्यायचे. जी कथा प्रामुख्याने सांगितली पाहिजे, भगवान परमात्माच्या षडगुण ऐश्वर्याचं वर्णन. त्याच्यामध्ये औदार्य हा भगवंताचा फार मोठा गुण आहे. या व्यासपीठावरून मी तुम्हाला एकच सांगेल, तुम्ही देवाला एका हाताने इथं दान करा, देव तुम्हाला 10 हाताने दिल्याशिवाय राहणार नाही. हे भगवंताचं औदार्य आहे. औदार्य हा भगवंताचा एक गुण आहे. तुम्ही देवाला 10 द्या, देव तुम्हाला 100 पटीने जास्त देईल. हा भगवंताचा स्वभाव आहे. पण अगोदर आपण त्याला दिलं पाहिजे. जर आपण काहीच नाही दिलं आणि देवाला जर भरपूर काही मागत बसलो, नाही देणार देव आपल्याला. त्याच्यासाठी अगोदर आपण काहीतरी द्यावं लागतं. त्यावेळी भगवान परमात्मा आपल्याला भरभरून देत असतो.